या माशांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. नाही? मग सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या-फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही निघालो तिळशाला जायला. शिर्डीला जायचं असलं, की आपला हाच रस्ता. पण कधी थांबायचा योगच आला नाही. आज महाशिवरात्रीच्या शुभ दिनी इथे मोठी यात्रा भरते. ऐकून होती, पण आज फिरणार होती. बापरे! दर्शनासाठीची रांग तर इथूनच लागली. आम्ही दुकानं बघत-बघत पुढे गेलो. त्यानंतर पोहोचलो ह्या ब्रिजवर आणि हे आहे तिळसेश्वर महादेवाचं मंदिर. आता लोकं खाली काय बघतायत, तर हे मासे. तिळसा खास या देव माशांसाठी ओळखला जातो, जे की वाडा तालुक्यात आहे. ह्यांना देव मासे म्हणून ओळखलं जातं. कित्येक वर्षांपासनं हे मासे इथेच आहेत. पुरात माशांचं स्थलांतरण फिक्स असतं, पण इथे असं नाही. पूर झाला तरीही हे मासे इथून कुठेच जात नाही. आश्चर्याची गोष्ट ना? नथ मासा, तुकडा मासा असे काही विशेष मासे असल्याचंही मानलं जातं आणि हेच मासे पाहण्यासाठी लोक इथे आवडीने येतात. लोकेशन मी कॅप्शनमध्ये देते, कधीतरी नक्की या, आवडेल तुम्हाला. आजच्या दिवशी इथे खूप गर्दी होते, म्हणून सेफ्टीसाठी ही ग्रीन बॉर्डर केलेली आहे. आणि यात्रा? काय नाही ह्या यात्रेत. आणि आपले फॉलोअर्स पण भेटले. खूप छान वाटलं. यात्रेत फिरायला मज्जाच येते. एवढी सारी दुकानं, किती वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात, त्याही एकाच ठिकाणी. तिळशाचा हा अनुभव खूप सुंदर होता. कधी ह्या रस्त्याने गेलात तर नक्की या. आणि नाहीच जमलं तर पुढच्या महाशिवरात्रीला. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच.